बस थोडंसं एकदम थोडंसं बस खाल्ल्या बाई. तर थँक्यू सो मच एव्हरीवन. माझे यूट्यूब चॅनलला 1 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेत. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आणि जे काय तुम्ही सगळ्यांनी इतकं प्रेम माझ्या व्हिडिओजला दाखवलंय ना, त्याबद्दलचा हा व्हिडिओ. कारण की तुमच्या सपोर्ट नसता तर हे मी काहीच करू शकले नसते. आणि आज 8 ऑगस्ट टाइमपास मध्ये 2 वर्षापूर्वी मी व्हिडिओज काढायला सुरुवात केलेली आणि बघता बघता माझं आता सिल्वर प्ले बटन येत आहे. आणि मी कधीच इमॅजिन नव्हतं केलं की मी कधी इन्फ्लुएन्सर म्हणून किंवा एक यूट्यूबर म्हणून सुद्धा काम करेल. आय एम सो हॅपी, ग्रेटफुल आणि मला फार भारी वाटतंय. सो थँक्यू सो मच. तर आता माझ्याकडे काही प्रश्न आहेत माझ्या फॅमिलीसाठी. आणि माझा भाऊ नाही आहे आज आमच्यामध्ये कारण की त्याला पुण्यामध्ये काही काम होतं त्यामुळे. पण आजी, मम्मी आणि पप्पा या तिघांना मी आता काही प्रश्न विचारणार आहे. तर चला. म्हणलं आजी काही नको विचारू. का हो आजी, तुम्ही तर इतक्या फेमस आहेत ना, म्हणजे सगळे तुमचे फॅन आहेत. म्हणतात तुझी आजी किती गोड आहे, आजीचा पदर घ्यायची स्टाईल आवडते. बर. आणि मम्मी सगळ्यात शांत असते असं सगळ्यांचं, पण ती असतेच, आहेच आहे ती, इन जनरलच शांत आहे म्हणून माझा आवाज चढलेला असतो घरात. आणि माझ्या भावाला पण मी शांत करते. बर पप्पा, बर तुमच्या तिघांसाठी हा प्रश्न असणार आहे बरं का. त्याचं तुम्हाला उत्तर द्यायचे वेगळे उत्तर, म्हणजे असंच इन जनरल. तर माझ्याबद्दल काय वाटतंय किंवा मग मी युट्यूब चॅनल चालू केल्यानंतर तुम्हाला काय वाटलेलं? मला फार तर प्रथम जे रियालिटी म्हणजे जे आहे ते, हो जे आहे ते त्याला खूप किंमत आहे. ते टाकती त्याला मग खूप भारी वाटतं. हा, जे खरं आहे ते खरं आहे. हा. म्हणजे लिटरली आता रियालिटी सांगायचं झालं तर बंगला इतका छान दिसतोय वगैरे, पण बघा तिथं आपले मस्त औषधाचे ड्रम आहेत. हो म्हणजे आपण शेतकरी आहे, ही रियालिटी आहे. काय शेती म्हणल्यावर औषध लागणार. हो आपण शेतकऱ्याचे लेकर आहात बाळा. बरोबर आहे, हे आपल्याकडे असणारच. शेती प्रधान देश आहे. करेक्ट. खूप अभिमान आहे. हो आणि तू शेतकऱ्याची मुलगी आहे. हो, ते पण हे मी कधीच विसरणार नाही पप्पा. तुम्ही व्यापारी आहात पण शेतकरी जास्त तुम्ही धरून ठेवता, म्हणजे शेतीविषयक सगळ्या गोष्टी धरून ठेवता. त्याच्यामुळे मी व्यापाऱ्याची मुलगी म्हणण्यापेक्षा आधी कायम म्हणते मी शेतकऱ्याची मुलगी आहे. त्याच्यामुळे मला दोन्हीकडचा अनुभव छान आहे की तिकडे पण कसं चालतं आणि इकडे पण कसं चालतं. आणि मार्केटिंग शेतकऱ्याच्या मुलाला माहित असावी हो. प्रत्येकालाच. बरोबर आहे. मार्केटिंग करता यावी. बरे बाहेरच्या राज्यात असो, एक्सपोर्ट असो, इम्पोर्ट असो, ते दोन्ही गोष्टी सगळ्या आल्या पाहिजे. आजी कसं वाटतं वाटतंय मला. नातीचे व्हिडिओ? नातीचे व्हिडिओ लय पुढे गेले त्यावेळेस खूप छान वाटतं. आ! आमची मुलगी आहे म्हणून. तुमची मुलगी हुशार आहे असं म्हणायचंय का तुला? आहेच आहे. हुशार आहे मुलगी, हुशार आहे. मुलाचं मम्मी विसरली नाही म्हणजे तिला असं म्हणणे, हा मुलाला पहिलं सांगा, मुलीचं तर आहेच आहे ती. बर, आता अजून एक असं की जेव्हा आता व्हिडिओज बऱ्यापैकी खूप व्हायरल झालेत, सगळीकडे लोक बघतात वगैरे, तर अशी कुठली फॅन मुवमेंट आहे म्हणजे अनोळखी व्यक्ती वगैरे आपल्याला भेटतात? मला तर खूप सारे भेटतात आणि तुम्हाला पण भेटतात, आपलं खूप बोलणं होतं या बाबतीत. तर मग अशी कुठली मुवमेंट आहे की तुम्हाला ते भारी वाटलेलं असं? जिथे जाईल तिथे काय घरी चाललंय ते सांगतो. हो तुम्ही बोरीची झाडं लावलात, तुम्ही आंब्याची बाग केली, तुम्ही ऊस केला, हो या गोष्टीचं खूप भारी वाटतं. हो ऊस केला. तुम्हाला कसं म्हणजे अरे नंतर व्हिडिओ पाहतो. व्हिडिओ. अच्छा, म्हणजे आता खरी रियालिटी अशी झाली आहे. काम करेल ते सगळे व्हिडिओ लोक पाहतात. हो, मला आता असं नाही का, खूप खूप भारी भारी जे मुलं खेड्यातून शहरात गेल्यात नोकरी निमित्त किंवा व्यवसाय, कोणाला वाटतं आपण नोकरी करावी, व्यापार करावा, बरोबर. त्यांना खेडेगावची नाळ त्यांना विसरत नाही ते. हो त्यामुळे हे जे फोटो पाहतात त्यांना गावची एक आठवण म्हणून बरोबर आहे. खूपच भारी वाटतं. हा. आजी, तुम्हाला अशी कुठली गोष्ट आठवतीये म्हणजे आता तुम्हाला भेटतात ना लोक, अहो तुम्ही सुप्रियाच्या आजी का? मला तर म्हणते आता तुमच्या सुप्रियाला टोम पण आवडतो, हा गाई पण आवडती, म्हैस पण आवडती, शेती पण आवडती. सगळं आवडतं, घोडा पण आवडतो, जे की आवडतो. हो ते तुम्ही मला देताल गिफ्ट, ते मला माहिती आहे. बर, तुम्हाला असं सांगा ना, कुठला एखादा अनोळखी व्यक्ती भेटला आणि
असं वाटलं म्हणजे ते तुम्हाला काय बोलले वगैरे असा काही किस्सा? कोणी असं आता डॉक्टर भेटलेले तुम्हाला दवाखान्यात? भेटले देवाला गेल्यावर एक कलिंगड घेणारा माणूस पण भेटला. हा ते म्हणला सुप्रिया सुपेकर कुठली? म्हणलं माझी नाती. हा. मम्मी तुझी फॅन मुवमेंट सांग. चला चला आठवा, कमॉन. जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेस आमच्या बरोबर आम्ही दोघं गेलो की नसन तू बरोबर तर त्यावेळेस सांगतात तिला घेऊन ये आम्हाला भेटायचंय. हा आम्ही सांगतो हो आणू. बरोबर आहे. परवाचाच किस्सा. परवा आम्ही एक जण कार्यक्रमाला गेलो मोहोळका काना आम्ही, हा तेव्हा रस्त्यात थांबलो होतो. पाऊस आला म्हणून एका साईडला गाडीवर टू व्हीलर गेलो होतो. हम्म. तेव्हा एक जण त्या ताई विचारत होत्या, म्हणले सुपेकर का तुम्ही? हा हो म्हणलं सुपेकर. तुम्ही कसं काय ओळखलं? हो म्हणजे तुमच्या मुलीचे पाहत असतो आम्ही. हो हो. भारी भारी. खरं सांगायचं झालं ना तर ही जी रियालिटी आहे ना, गाव आणि शहर या दोन्ही मधला जो बॅलन्स आहे ना, हे माझ्या फॅमिलीमुळे आहे. आणि माझ्या जनरेशन मध्ये स्पेशली जेनझीज वर्ल्ड जे म्हणतो ना, आमच्यामध्ये मला असं वाटतं की थोडं रूट्सला धरून राहिलं पाहिजे. सध्या फॅशनचं वर्ल्ड आहे, म्हणजे आपल्याकडे 10 रुपये असतात आणि आपण करोडो रुपये दाखवतो सोशल मीडियावरती. तर हे कुठेतरी चुकीचं आहे. जी तुमची रियालिटी आहे ना ती तुम्ही दाखवली पाहिजे. म्हणजे आमची रियालिटी सांगायचं झालंच तर लिटरली पप्पांनी या सगळ्यांनी छपराच्या घरातले दिवस काढलेले आहेत आणि आम्हाला एवढं लक्झरी लाईफ दिलंय. ही रियालिटी आहे. आम्ही नशीबवान आहोत असं म्हणायला हरकत नाही की आम्हाला सगळं आयतं मिळालंय, हे आहे. पण जरी ह्या सगळ्या गोष्टी असल्या ना, इथून पुढे मोठं एम्पायर उभं करायचंय, स्वतःला इंडिपेंडंट करायचंय आणि सगळ्यात महत्वाचं इतकं मी हे सगळं काही तुमच्याशी कनेक्ट होती वगैरे, हे खरं सांगायचं झालं तर पप्पांमुळे म्हणावं लागेल. कारण की एका मुलीला फ्रीडम तिच्या घरातून खूप महत्वाचा असतो. जर घरातून सपोर्ट नसेल तर काहीच करू शकले नसते. खेळ असो, माझी बाकी लाईफस्टाईल असो, गाव असो, किंवा अजून एक गमतीचा किस्सा सांगायचा झाला तर असं एवढं मी इंजिनिअरिंग वगैरे केलंय, शेतीमध्ये प्रयोग कर असं कुठले वडील म्हणतील, पण पप्पांनी मला तेवढं फ्रीडम दिलं. त्याही व्यतिरिक्त शेती पण करते, बाहेर देशात एकटी फिरायला जाणं वगैरे. सो हे कुठेतरी मोठ्या लेवलचं फ्रीडम आहे आणि प्रत्येक मुलीला हे मिळावं असं मला वाटतं. फक्त एवढं की प्रत्येक मुलीने किंवा मुलाने सुद्धा त्याचा गैरफायदा न घेता खरोखरचा चांगला उपयोग करावा आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करावेत. आज मला खरंच खूप छान वाटतंय. हा एक छोटासाच व्हिडिओ झालाय, पण जेव्हा माझं सिल्वर प्ले बटन येईल ना, तुमच्या सगळ्यांसोबत मी मीटअप करेल, प्लस छान असा व्हिडिओ करेल. मला बरेचसे गिव अवे करायचे. खूप सारे लोक एवढ्या मोठ्या मोठ्या कमेंट्स लिहितात आणि भारी वाटतं. रोज व्हिडिओज काढावेत, हे सुद्धा एक मोटिवेशन मिळतं. तर भेटूयात लवकरच. थँक्यू सो मच. आणि नेहमीप्रमाणे यूट्यूबला आपण जसं बोलतो ना, ते मी बोलणं काय विसरणार नाही. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा, कारण की आता आपल्याला गाठायचे 1 मिलियन गोल्डन प्ले बटन साठी. धन्यवाद.